नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत ह्या आकृतीसारखी सेम आकृती आपल्याला या गटातून शोधायची। या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली असेल, 4 पर्याय दिलेले असतील, त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय शोधायचा आहे। म्हणजे काय, ह्या आकृतीसारखी आकृती आपल्याला शोधायची आहे। मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कालच्या दिवशी आपण गटात न बसणारी आकृती बघितली होती, त्याचा तुमचा सराव भरपूर झाला असेल। मग आता या ठिकाणी ही आकृत्यांचा सराव मी तुम्हाला देणार आहे। चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया, काय सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी 6 बॉक्स दिलेले चौकोनी, त्याचा 2 बॉक्स मध्ये गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहेत। त्याच पद्धतीने इथं 2 बॉक्स मध्ये दिलेले नाहीत, दिलेत त्या 2 बॉक्स मध्ये बघा नाही। या ठिकाणी 3 बॉक्स मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहेत म्हणून हे पण येणार नाही। या ठिकाणी पण 3 बॉक्स मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहेत म्हणून ते पण येणार नाही। मग उरले का, या ठिकाणी 2, ही याच्या सारखी सेम आकृती ही दिसते म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न बघूया काय आहे तर, वरच्या बाजूला गोल आहे त्रिकोणाचा एका टोकाला आणि त्याला आडवी रेषा आहे। या ठिकाणी उभी रेषा आहे म्हणून हा येणार नाही। इथं 2 रेषा आहेत, इथं 1 रेषा आहे म्हणून बी पण येणार नाही। इथं आणि इथं सेम आहे। त्यानंतर मध्ये जे दिलेले ते अधिकचं चिन्ह म्हणजे बेरजे चिन्ह दिलेले, त्याला उभ्या 2 आणि आडव्या 2 रेषा आहेत। या ठिकाणी सेम आहे, या ठिकाणी तसं दिलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक सी ही याचं योग्य उत्तर। नंतर शोधूया ह्या आकृतीसारखी। या ठिकाणी भरीव त्रिकोण एका बाजूला दिसतोय, त्याच पद्धतीने इथं पण आहे आणि इथं पण आहे। नंतर या त्रिकोणाचा जो भरलेला त्रिकोण आहे गर्द काळा, त्याचा वरच्या बाजूला म्हणजे इथं बघा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाला अशा आडव्या रेषा दिलेल्या आहेत। या ठिकाणी जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या शेजारी इथं आडव्या रेषा आहेत, पण इथं त्रिकोणाच्या शेजारी आडव्या रेषा दिलेल्या नाहीत। म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही म्हणून पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर। पहा विद्यार्थी मित्रांनो, सोपं वाटतंय ना आता तुम्हाला? एकदा तुम्हाला कळलं की असे प्रश्न आले तर तुम्हाला खूप आनंद होईल। सर थांबा पुढचा मी सोडवतो, सर थांबा पुढचा मी सोडवतो, असं तुम्ही पुन्हा कंटिन्यू सांगणार। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न मी सोडवतो आणि पुढचे तुम्हाला HW देतो। या ठिकाणी बघा, सुरुवातीला अशा वेळेस जर अशा पद्धतीची आकृती आली आणि तुम्हाला शोधायची असेल तर मी काय सांगतो समजून घ्या। या ठिकाणी जे चिन्ह दिलेले असतात, आता या ठिकाणी जे कोणते चिन्ह आहेत, बेरजेचे चिन्ह दोघींचा समोरासमोर आहेत। इथं बेरजेचे चिन्ह किती आहेत, 4 आहेत म्हणून ते येणार नाही। इथं बेरजेचे चिन्ह आहेत पण ह्याच पद्धतीने असे समोरासमोर नाहीत, ते इकडच्या बाजूने आहेत असे म्हणून ते पण येणार नाही। या ठिकाणी आहेत, ह्या ठिकाणी जे आहेत ते गुणाकाराचे चिन्ह आहेत। कशाचे चिन्ह आहेत, गुणाकाराचे म्हणून ते पण येणार नाही। मग उरलं काय, पर्याय क्रमांक सी। बघा बेरजेचे चिन्ह वजाबाकीचे चिन्ह आणि सेम जे वर्तुळ आहेत प्रत्येक चौकोनात ते सेम सारखे दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही भरपूर सराव करायचा आहे। मी या हिंदी प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले मी तुम्हाला 5-6 प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी HW देतोय, तो तुम्ही सोडवून घ्यायचा आहे। ही जी प्रश्नपत्रिका सोडवली ही 2021 ची होती। हा HW विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ अशा वेळेस वाटल्यास तर मी बाजूला इकडे सरकतो, थांबून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे सोडवायचा, कारण ह्या ठिकाणी सराव महत्वाचा आहे। आपल्याला पाया पक्का करून घ्यायचा असेल तर आपण एक्स्ट्रा उदाहरणांचा अभ्यास करून घेतोय सुरुवातीलाच। पुढचं पान बघूया। व्हिडिओ थांबवायचा वाटल्यास तर बघून घ्यायचं, तेवढं व्यवस्थित सोडून घ्यायचंय आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण भरपूर विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत, भरपूर विद्यार्थी बघतायत पण काय विद्यार्थी लाईकही करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी छान व्हिडिओ तयार करतोय तर माझ्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, किंवा थँक्यू सर असे म्हटलं तरी चालेल। चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास HW घेत चला, नाही तर माझ्याकडे लक्ष राहील।
या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने काही गोल भरले होते म्हणून ते सगळे मी चुकीचे करून दिलेले आहेत. योग्य उत्तर तुम्ही शोधायचंय. चला पुढचं पानाचं HW घ्यायचं आहे. सेम याच्यासारखी आकृती तुम्हाला शोधायची. खूपच सोपे प्रश्न असतात. या 6 वर्षा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, एकही मार्क तुमचा कमी व्हायला नको, कारण गणित हे काठीण्य पातळी जास्त असते. म्हणून याच्यावरचे जे आहे मानसिक क्षमता चाचणी, याच्यातले एकही प्रश्न तुमचा चुकायला नको. सर्व प्रश्न तुम्हाला पैकीचे पैकी, पुढचं पान घ्या आणि एकाधी सलाव पैकीचा पैकी या ठिकाणी मार्क असले पाहिजे. चला लवकर लवकर व्हिडिओ थांबवून घ्यायचा आणि सोडवायचं वाटलं असतं, कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून आपण लवकर लवकर घेत असतो. पुढचं पान घ्या. हे पान आपलं शेवटचं पान आहे विद्यार्थी मित्रांनो. HW व्यवस्थित सोडवायचा आणि उद्याच्या दिवशी भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.